चला तर मित्रांनो, मी जे काही 7चे 2 चॅप्टर बाकी होते ते आधी अपलोड करून दिलेले आहे तुम्हाला. कारण मागचे जे काही फर्स्ट इयरचे जे नवीन आलेले स्टुडंट आहे त्यांना काहीही प्रॉब्लेम नको, किंवा मग काही बॅकला असतील किंवा मग बॅकचे जे काही विद्यार्थी आहे त्यांना काही प्रॉब्लेम नको. त्यामुळे मी ते 2 चॅप्टर आहे ते इम्पॉर्टंट आहे. 10 मार्क्सला 2 चॅप्टर होते आणि ह्या वर्षी बरेच सारे प्रश्न त्या 2 चॅप्टरमधून विचारले गेले होते. त्यामुळे मी तुम्हाला ते आधी अपलोड केलेले आहे. तर चौथा घटक बघूया, भारतीय समाज आणि शिक्षणाचा S1चा काय आहे, सामाजिक विकास आणि सामाजिकीकरणाचे संदर्भ. मग सामाजिक विकास म्हणजे काय, सामाजिकीकरण, संबोध आणि सिद्धांत म्हणजे काय, आणि समाज म्हणजे काय, हे नेमकं काय आहे ते आपण या चॅप्टरमधून बघणार आहोत. मग आपल्याला माहिती आहे की आपण एक सामाजिक प्राणी आहे. जसं चिमण्यांना किंवा मग पशूंना कळप असतो, थवा असतो, गायांचा गोठा असतो, विविध प्रकारचे त्यांचं जे काही राहण्याचं ठिकाण असतं त्यासाठी, तसाच माणसांचा काय असतो, समूह असतो. त्यालाच म्हणायचं आहे समाज. म्हणजे माणसं ज्या समूहात राहतात त्याला समाज म्हणायचं आहे. मग मानवी समाजाचा जो काही संपूर्ण इतिहास आहे ते पाहणे शक्य नाही झाले तरी आपल्याला थोडक्यात मानव व इतर सजीव प्राणी यांच्यात निसर्ग व अन्य प्राण्यांमधून संरक्षण मिळवणे, अन्न, वस्त्र, प्रजनन या बाबतीत साम्य दिसून येते. मात्र माणसाच्या ज्या काही मानसिक गरजा आहे, भावनिक, बुद्धी यानुसार इत्यादी बाबतनुसार मनुष्य हा प्रचंड काय आहे, विकसित आणि प्रगत राहिलेला जो काय आहे तो घटक आहे. त्यामुळेच काय म्हणायचं आहे, माणसांचा जो काय समूह आहे त्याला समाज असं म्हणतात. मग माणसांचा समाज हा अविकसित होता. त्या काळात संरक्षणाची योजना नसताना माणसाच्या समुदायाने निरीक्षण व बुद्धीच्या बळावर स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले होते. मग नैसर्गिक संकटे, हिंस्र प्राण्यांचे हल्ले यांपासून स्वतःची पिढी सुरक्षित ठेवली होती. मग माणसे एकमेकांना साथ प्रतिसाद देऊ लागली. त्यातून भाषा निर्माण झाली. मग भाषा निर्माण झाल्यामुळे माणसाने काय केले, एकमेकांसोबत संबंध ठेवायचा प्रयत्न केला. एकमेकांसोबत भाषेतून त्यांना काय झालं, एकमेकांचे विचार आदानप्रदान करण्याची सवय लागली. मग माणसाला अन्न, पाणी, अग्नी, अन्नधान्य यांचे महत्त्व समजायला लागले. मग माणसाचे जे काय पंचमहाभूतांचे सामर्थ्य त्यांनी त्या ठिकाणी ओळखले. मग माणसाचे जे पंचमहाभूत म्हणजे काय की आपलं नाक, कान, डोळे जे काय आहे, इंद्रिय जे आहे त्यांचं जे काय स्थान आहे त्यांचं महत्त्व माणसांना केव्हा कळालं, जेव्हा ते त्यांची भाषा आदानप्रदान करू लागले. अग्नी, पाणी, अन्नधान्य जे आहे त्यांचा उपयोग करू लागले तेव्हा समजलं. मग माणसाने आपला निवास करण्यासाठी नदीकाठची जी निवड केली. ऊन, वारा, थंडी, पाऊस यापासून संरक्षण मिळवण्यासाठी घरे निर्माण केली. माणसाला जो काय चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन काय झालं, गतिमान झालं. मग माणसाने जेव्हा चाकाचा शोध लावला तेव्हा माणूस भटकंती करू लागला, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागला आणि आपल्या ज्या काय मानसिक गरजा आहे, शारीरिक गरजा आहे, किंवा ज्यातून आपल्याला आपल्या कुटुंबासाठी काहीतरी खाऊ पिऊ घालायला लागणार आहे, अशा गरजा तो चाकाचा शोध लागल्यामुळे पूर्ण करू लागला. मग त्यातूनच समुदाय एकत्र राहू लागला. मग स्त्रिया, मुले, वृद्ध, स्वकीय यांचे संगोपन व रक्षण करण्यासाठी जबाबदारी जी आहे ती समुदायाची जाणीव बनून गेली. मग त्यामुळे काय झालं, भावनिक जीवन जे आहे ते सुरू झालं. विचारांचे देवाणघेवाण सुरू झाली. मी, तुम्ही, आपण याद्वारे त्यांचं काय झालं, परस्परांवर ते बंधने लादली गेली. वर्तनाचे काही संकेत ठरवले गेले. त्यातून संस्कृतीचे रूप काय झालं, तयार झालं. माणसे जेव्हा एकत्रित आली त्यावेळी त्यांचा एक संघ किंवा समुच्चय तयार झाला. जेथे अन्न, वस्त्र, निवारा, पाणी मिळेल, सहज शक्य मिळेल, त्याच ठिकाणी ते अनेक माणसं काय झाली, एकत्रित राहू लागली. कोणाला काही अडीअडचणी आल्या तर माणसं एकमेकांना मदत करू लागली. जर एक माणूस इथं आणि एक माणूस 2 किलोमीटर राहिल्यावर त्यांच्या जे काय अडीअडचणींना कोणी पटकन धावून येईल का, नाही. त्यामुळे ते काय केलं की एकाच ठिकाणी जिथे सर्वच काही सुविधा त्यांना उपलब्ध राहील अशा ठिकाणी ते एकत्रितपणे राहू लागली. मग त्यातूनच मोठा समाज तयार होत गेला आणि मानवाचा हा समूह जो काय झाला, विकसित होत राहिला. मग या विकासाचे हेतू निश्चित होत गेले. मग त्यासाठी त्यांना परस्परांवर सहकार्याची गरज भासू लागली. त्यासाठी कुटुंब, शाळा असे छोटे स्वतंत्र समूह बनू लागले. मग त्यामधील जबाबदारी, हक्क याबाबत काही संकेत रूढ झाले. मग संकेतांचे पालन करणं, कामं करणं, हेतू साध्य करणं यासाठी ते परस्परांच्यावर अवलंबून राहायला लागले. मग ही जी काही परस्परांच्या अशा व्यवहारांची जी काही संस्था आहे, व्यवस्था आहे, तिला काय म्हणायचे, प्रणाली म्हणायचे, सिस्टीम म्हणायचं आहे. मग या व्यवस्थेच्या विकासावरच समाज विकास अवलंबून होत राहिला. मग या दृष्टीने समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे जाळेच होय, अशा प्रकारे विचारवंत म्हणत असतात. मग राईट
राईट समाजशास्त्र जे आहे त्यांनी काय म्हटलं आहे, केवळ व्यक्तींचा समूह म्हणजे समाज नव्हे, तर त्या समूहातील व्यक्तीमध्ये जे काही परस्पर संबंध असतात त्यांची विशिष्ट पद्धती म्हणजे काय आहे, समाज आहे. फॉर एक्झाम्पल की खूप सारे लोक 10-15 लोक एका ठिकाणी राहतात, परंतु त्यातलं 2-3च माणसं एकमेकांसोबत बोलतात, त्याला समाज म्हणता येईल का? नाही. त्यांच्यामधलं जे काय परस्पर संबंध आहे त्याची विशिष्ट जी काय पद्धत आहे त्याला समाज म्हणायचे. पुढे आहे सामाजिक विकास. मग सामाजिक विकास कसा होत गेला? जे काही सामाजिकदृष्ट्या जे काही सक्षम उपयुक्त होणं म्हणजे काय, सामाजिक विकास होणं. मग माणूस हा काय आहे, समाजाशिवाय राहू शकत नाही. तो समाजाच्या सोबत चालला तरच त्याच्या ज्या काही गरजा आहे, भावनिक, मानसिक, शारीरिक, खाण्यापिण्याच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण होतील. केव्हा? जेव्हा तो समाजासोबत किंवा समाजाला सोबत घेऊन चालला किंवा तो स्वतः समाजासोबत चालला तेव्हाच. मग समाज व्यक्तीचे हित साधते. व्यक्तीचे पोषण व संरक्षण समाजामुळं होत असतं. मग व्यक्तीचा जो काय सर्वांगीण विकास आहे हे शिक्षणाचे ध्येय सामाजिक वातावरणामुळेच साध्य होऊ शकतं. मग व्यक्ती विकासाचा प्रारंभ कुटुंब जीवनातून होतो. कुटुंबातील इतर माणसांशी कसे वागावे, स्नेहसंबंध कसे जोडावे, कुटुंबातील शिस्त, दुसऱ्यांसाठी त्याग, मदत, इतरांना त्रासदायक ठरणार नाही असे स्ववर्तन करणं, उत्तम संस्कार हे कुठून मिळतात? कुटुंबातून मिळतात. आपण बघितलेलं आहे फर्स्ट इयर DEDच्या पण बुकमध्ये की कुटुंब म्हणजे काय, कुटुंबाची जबाबदारी काय आहे, कुटुंबातून आपल्याला कोणत्या प्रकारचा लाभ होतो का, ठीक आहे. अशा प्रकारचे सर्व आपण कुटुंब या फर्स्ट इयरच्या चॅप्टरमध्ये बघितलेला आहे. कोणता विषय होता? आय थिंक तो F2 असेल, ठीक आहे. मग इतरांना मदत करणं, त्यांचं जे काय आदर भावना त्यांच्यामध्ये व्यक्त करणं, आपण इतरांचा आदर करणं, मोठ्यांचा आदर करणं इत्यादी गोष्टी आपल्याला कुटुंबातूनच मिळतात. मग काय पुढे की त्यानंतरचा शालेय जीवनात जो काय इतर सोबत्यांबरोबरचं सहजीवन आहे, सहकार्य, स्वयंशिस्ता, जे काय ध्येय असते ते समाविष्ट जीवनक्रमात इष्ट होण्यासाठी सामाजिक जीवनाचा दुसरा जो काय आहे तो टप्पा आहे. मग शिक्षक विद्यार्थी संबंध, विद्यार्थी सलोखा, अभ्यास, क्रीडा इत्यादी गोष्टींमुळे सहभाग घेणं हे समाजाचं काम आहे. मग उत्तम नागरिकांमुळे सशक्त दृढ समाजाची जी काय बांधणी करणं शक्य होतं. विद्यार्थ्यांच्या मध्ये स्वातंत्र्य, समता, जे काय राष्ट्रनिष्ठा, जे काही मूल्य आहे ते त्या समाज मूल्यांचा जेव्हा विकास होईल तेव्हाच तो विद्यार्थी काय करेल, समाजामध्ये राहण्यासाठी प्रलभ होईल. थोडक्यात म्हणजे काय की सर्व प्रकारची सामाजिक कौशल्य आत्मसात करून वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक भूमिका यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता म्हणजे काय, सामाजिक विकास. म्हणजे आपण इतरांचा आदरभाव करू, स्वातंत्र्य, प्रेम, समता जे काही मूल्य आहे त्यांचा आदर करू, जपणूक करू, इत्यादींबरोबर मैत्रीत्वाची भावना ठेवू, प्रेम, संबंध, शिस्त इत्यादी गोष्टी आपण इतरांसोबत व्यवस्थितपणे पार पडू. त्या सगळ्या प्रकारच्या जे काही भूमिका आहेत त्या यशस्वीपणे पार पाडण्याची ज्यामध्ये क्षमता असेल, ज्या विद्यार्थ्यामध्ये, ज्या व्यक्तीमध्ये क्षमता असेल तोच व्यक्ती किंवा तो विकास म्हणजे काय, सामाजिक विकास होय. मग शिक्षणातून व्यक्तीला समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून घडवलं जातं. मग सामाजिक शिष्टाचार, वर्तन, परंपरा, संकेत इत्यादी बाबी व्यक्ती समाजाकडूनच शिकत असतो. मग पुढं काय केलंय त्यांनी, शिक्षणातून व्यक्तीची सामाजिक उद्दिष्ट किंवा कार्यक्षमता जी आहे ती वाढली पाहिजे. मग त्यासाठी कोणते कोणते घटक आहे सामाजिक विकासामध्ये? सुजाण व कार्यक्षम नागरिक. सुजाण म्हणजे काय, शिकलेला आणि एक आदरपूर्वक कार्य करणारा, समाजासाठी कार्य करणारा नागरिक बनलं पाहिजे. समाजाभिमुखता असायला हवी. सामाजिक जबाबदारीची त्याला जाणीव असायला हवी. सपोज एखाद्या ठिकाणी कागद पडली आहे, खूप सारा कचरा झाला आहे, आपल्या घरासमोरच ती जागा आहे, तर ते आपण क्लीन केलं पाहिजे. आपण स्वतःहून केलं तरच काय होईल, एक समाजाची जी जबाबदारी आहे ती आपली जाणीव होईल. समाजाचे जे मूल्य आहे, राष्ट्रीय एकात्मता, जे काय आहे स्त्री पुरुष समानता इत्यादी मूल्यांची त्यांना जाणीव असायला हवं. सामाजिक मूल्यांची जोपासना त्यांनी करायला हवी. जाणीव असून गरजेचं आहे का? नाही. तर स्त्रीचा आदर करता आला पाहिजे. जो काय आपला सपोज कधी काय होतं, 26 जानेवारी 15 ऑगस्ट झालं की तिरंगे इकडे तिकडे पडलेले असतात, ते तिरंगे व्यवस्थित उचलून एका जागेवर ठेवले पाहिजे किंवा त्यांचं जे काय स्थान आहे तिथे त्यांना ठेवलं गेलं पाहिजे. त्यांची जोपासना केली गेली पाहिजे. सामाजिक प्रगतीसाठी योगदान देता आलं पाहिजे. मग व्यक्ती समाजाची घटक म्हणून जगत आहे, त्यामुळे व्यक्तीच्या वैयक्तिक विकासापेक्षा सामाजिक विकास हा अधिक महत्त्वाचा असतो. मग शिक्षणातून समाजासाठी एक सुजाण व कार्यक्षम नागरिक घडवण्याचं जास्त लक्ष त्यामध्ये अगत्याचं आहे.
आहे. मग भारतासारखी जी काही लोकशाही प्रधान देश आहे तेथे नागरिक तयार करणं किंवा नागरिक तयार व्हावेत यासाठी शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या समाजहिताची जाणीव, सहकार्य, एकता, बंधुता या गुण शाळेमध्ये रुजवले जातात. शालेय जीवनापासूनच त्यांचा जो काय समाजासाठी एक सृजन नागरिक विद्यार्थ्यांना होण्यासाठी ते गुण जे आहे ते शाळेपासूनच त्यांच्यामध्ये रुजवले जातात. मग समाजात दारिद्र्य, अज्ञात, निरक्षरता, बेकारी, गरिबी दिसून येते. सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी समाजसेवा, सामंजस्य, सामाजिक शिस्त इत्यादी गोष्टींचा सहभाग अशा प्रकारे यामध्ये दिलेला असतो. मग मुलांना पेलेल असे सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले पाहिजे. जसे की आजच्या काळात कॅशलेस व्यवहार तरुणांनी घरातील किंवा आसपासच्या वृद्ध लोकांना समजावून सांगितले पाहिजे. एक सुजाण नागरिक घडवण्यासाठी सामाजिक विकासाचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. पुढे आहे समाजीकरण संबोध. मग समाजीकरणाचा संबोध काय आहे? संबोध म्हणजे व्याप्ती. त्याचा संबोध म्हणजे की समाजीकरण कुठून आलं आहे आणि आपल्या लाईफमध्ये ते समाजीकरण गरजेचं काय आहे ते त्यामध्ये दिलं आहे. मग व्यक्ती समाजात राहते. अनेक व्यक्ती मिळून समाज तयार होतो. या समाजाची व्यक्तीची काहीतरी सतत संबंध येत असतो. मग व्यक्तीचा व्यवहार समाजाबरोबर घडत असतो. व्यक्तीचा विकास समाजात होत असतो. व्यक्ती समाजाशिवाय राहू शकत नाही. व्यक्तीचा संबंध समाजाशी येतो. संबंध व्यक्तीबरोबर येत असतो. विविध समूहाबरोबर येत असतो. त्यामुळे जे काही माणसे आहे ते समाज करून संघटित होऊन राहतात. त्यामुळे व्यक्तीचा विकास म्हणजे समाजाचा विकास होय. अशा व्यक्ती संबंधातून समाजाची रचना होत असते. व्यक्तींमुळे समाज निर्माण होत असतो. तर समाजामध्ये राहून व्यक्ती स्वतःची प्रगती करत असतो. मग काय होतं? सपोज दोन विद्यार्थी आहे. एक विद्यार्थी खूप जास्त हुशार आहे आणि एक विद्यार्थी खूप जास्त क्रिएटिव्ह आहे. मग हुशार विद्यार्थी काय करतो? क्रिएटिव्ह विद्यार्थी जो आहे त्याच्याकडून काहीतरी ज्ञान आत्मसात करायचा प्रयत्न करत असतो, त्याच्यासोबत राहत असतो. आणि क्रिएटिव्ह विद्यार्थीसुद्धा काय करतो? जो हुशार विद्यार्थी आहे त्याच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. जेव्हा तुम्ही तुमचे जे काही शिक्षण आहे, विचार आहे त्यांची आदानप्रदान करशाल तेव्हाच समाजामध्ये जे काही व्यक्ती आहे ते स्वतःची प्रगती करू शकतात. मग त्यामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या समाजीकरणाच्या डेफिनेशन सांगितलेलं आहे. मग त्या कोणत्या तर बघूया. गुरकीन आणि गुरकीन. जसं कोकरो आणि कोकरो होतं ना मागच्या वेळेस, क्रोक्रो आणि क्रोक्रो, तसं गुरकीन आणि गुरकीन काय म्हणताय की व्यक्तीच्या प्रक्रियेच्या मदतीने वर्तन, मूल्य आणि इतरांच्या व्यक्तीविषयी असलेली जे काही अपेक्षा आहे ती शिकते. त्यामुळे समाजातील विशिष्ट भूमिका बजावू शकतं. त्याला म्हणायचंय समाजीकरण. ऑरविल जिब्रिम काय म्हणताय की ज्ञान, कौशल्य, कल आणि स्वभाव आत्मसात करून समाजातील सक्षम घटक बनवण्याची प्रक्रिया म्हणजे काय आहे? समाजीकरण. म्हणजे कोणतंही ज्ञान, कोणत्याही गोष्टीचं ज्ञान, कौशल्य आणि जी काही कला आहे ती आत्मसात करून समाजासाठी काय बनायचंय? एक सक्षम घटक बनायचंय म्हणजे काय आहे? समाजीकरण. थोडक्यात व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांना चांगले वळण लावण्यासाठी योग्य संस्कार होणं गरजेचं आहे. त्यासाठी सामाजिक, मानसिक प्रक्रिया होणं गरजेचं आहे. व्यक्ती कुटुंबात राहते. अनेक कुटुंबांचा मिळून समाज तयार होतो. म्हणून अशा समाजात वास्तव करताना माणसाला काही शिस्त लावणं, नीतिनियमांचे पालन करणं, काही कौशल्य प्राप्त करणं, माणसाला जबाबदारीची जाणीव करून घेणं या सगळ्या गोष्टी समाजीकरणामुळे काय होतात? शक्य होतात किंवा घडून येतात. मग व्यक्तीचा विकास करण्यासाठी, सुशिक्षित संस्कारित करण्यासाठी सामाजिक बैठकीची जी गरज असते त्यासाठी व्यक्तीचा विकास करण्यासाठी जो समाज मान्य असणं त्यासाठी काय आहे? आवश्यक आहे. म्हणजेच व्यक्तीचे समाजीकरण काय आहे? गरजेचं आहे. व्यक्तीला समाजानुसार घडविण्याची जी प्रक्रिया असते ती म्हणजे समाजीकरण. समाज जसा चालला आहे त्यानुसार व्यक्तीला घडवण्याची प्रक्रिया म्हणजे आहे समाजीकरण. माणूस जन्म घेतो त्यावेळी तो एकटाच असतो. मात्र जन्मल्याबरोबर त्या व्यक्तीचा संपर्क प्रथम आपल्या मातेशी येतो, त्यानंतर वडील कुटुंबाशी येतो, नंतर मुलांची वाढ कुटुंबात होते आणि परिवारातील वातावरण जे आहे ते बालकांचे जे समाजीकरणास सुरुवात होत असते. मग मुले शाळेत जातात, मग मित्रपरिवार येतात, टीचर येतात. हे जे काय आहे ते समाज परिवर्तन आहे. पुढे आहे की ज्या समाजात व्यक्ती राहतो समाजातील स्वतःची मुले घडवण्याचे काम जे करत असतं, सामाजिकरणाच्या या कार्यात व्यक्ती स्वतःच्या जीवनाची पूर्तता शोधत असतं. आपल्या सभोवताली असणाऱ्या व्यक्तींबरोबर तिचे संबंध विकसित होत जातात. अशी गटाची विचार प्रक्रिया, कृती, भावना यामध्ये व्यक्ती जेव्हा सहभाग घेतं ते कशावरून शक्य होतं? फक्त आणि फक्त समाजामुळे. मग पियाजे माहिती आहे आपल्याला. पियाजेने 4 स्टेप सांगितलं आहे. त्यामध्ये पियाजेने काय सांगितलं आहे की
व्यक्ती सभोवतालची परिस्थिती आणि शारीरिक वाढीप्रमाणे शिकत असतो. मग त्या कोणत्या 4 पायऱ्या आहे बघूया. संवेदनकारक म्हणजेच काय, वेदककारक. जन्मापासून 2 वर्षापर्यंत भाषा विकास आणि वस्तुबोध विकास विद्यार्थ्यांमध्ये होत असतो. म्हणजे 2 वर्षापर्यंत लहान मुलं काय करतात, मम्मी पप्पांचं बघून बघून बोलतात. आई बाबा इत्यादी गोष्टी त्या काय करतात, हळूहळू भाषा विकास किंवा वस्तुवेध म्हणजे हा पेन आहे, हा मोबाईल आहे, हे पुस्तक आहे असं त्यांना समजतं. पुढे आहे पूर्व क्रियात्मक काल म्हणजे वयाच्या 7 वर्षापर्यंत प्राथमिक संकल्पना निर्मितीची सुरुवात होत असते. मग 7 वर्षापर्यंत जी काही एखादी संकल्पना असतात ती त्याला समजली जातं. म्हणजे हिरव्या कलरची काय आहे, झाडे असतात, फुलपाखरं विविध कलरची असतात इत्यादी गोष्टी त्याला कळत असतात. वास्तव क्रिया वयाचे 7 ते 12 वर्षामध्ये संख्या, आकारमान, गणितीय संकल्पना ज्या आहे त्यांच्यामध्ये तो भेद करू शकतो, त्या गोष्टी ज्या आहेत ते ओळखू शकतं. औपचारिक क्रिया वयाच्या 12 ते 18 वर्षापर्यंत विशिष्टाकडून सामान्याकडे जाण्याचा जो काळ यामध्ये असतो. म्हणजे व्यक्तीचा जो काय बुद्धिविकास आहे तो होत असताना सभोवतालच्या वातावरणाशी समायोजन होत असतं. ती समायोजनची जी प्रक्रिया आहे ती जन्मभर चालत असते. म्हणून ती जी प्रक्रिया आहे ती फक्त आणि फक्त सामाजिकरणामुळे शक्य होते. मग जे काही सूचना आहे, व्यक्ती सामाजिक विचार करतं, कल्पना अंगीकार करतं, अनुकरण करतं, ते काय वर्तन करतं, ती सहानुभूतीमुळे काय होतं, एकरूप भावनिकदृष्ट्या त्यामध्ये ती मिसळली जाते. पुढे आहे त्याचं महत्त्व. मग महत्त्व काय आहे, व्यक्तीचे सामाजिकरण झाले नाही तर प्राणी व माणूस यात फरकच राहणार नाही. माणसाचा विकास होण्यासाठी समाजाला स्थैर्य प्राप्त करून देऊन समाज योग्य दिशेने जाण्यासाठी व्यक्ती व समाज या दोन्हींच्या विकासासाठी सामाजिकरणाची महत्त्वाची प्रक्रिया आहे. जर व्यक्तीला बोलता आलं नाही आणि प्राण्यांनाही बोलता येत नाही तर प्राणी आणि व्यक्तीमध्ये काही फरक आहे का, नाही. व्यक्ती फक्त खातायत, पितायत, झोपताय, प्राणी काय करताय, फक्त खाता पिता आणि झोपतात, तेही त्यांना आपण पुरवून द्यायला लागतं. तसं माणूस स्वतः करून खातो, इतरांना करून खाऊ घालतो आणि स्वतःच्या गरजा स्वतः भागवितो. म्हणजेच व्यक्ती जी आहे ती सामाजिकरणात वावरण्यासाठी सक्षम आहे. पुढे आहे सामाजिकरणाचे सिद्धांत. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, विचारला जाऊ शकतो 4 मार्क्ससाठी. मग काय काय सिद्धांत आहे की व्यक्ती समाजाभिमुख होण्यासाठी चांगले सामाजिकरणाचे जे वातावरण आहे ते मिळणं आवश्यक आहे. मग कोणते आहेत त्याचे 10 सिद्धांत आहेत. सहानुभूतीपूर्व व्यवहार, सहकार्याची प्रवृत्ती, सामाजिक निर्देशन, आत्मीयता, अनुकरणशीलता, कौटुंबिक प्रभाव, पालनपोषणाचे स्वरूप, शिस्त, आदर्शाची प्रेरणा, मानव कल्याण. मग सहानुभूतीपूर्व म्हणजे काय की लहान मुलं जेव्हा जन्मल्यानंतर काही वर्ष 1, 2, 3 वर्षापर्यंत काय असतं ते परावलंबी असतात. म्हणजे आपल्या ज्या काय गरजा आहेत त्या फक्त कुटुंबाकडूनच पूर्ण होत असतात. मग लहान मुलं काय करताय की आपल्या गरजांची परिपूर्णता दुसऱ्याकडून करून घ्यायला शिकत असतात. म्हणजे एखादी गोष्ट त्याला पाहिजे असेल, ब्रश, त्याचा टूथपेस्ट जी आहे, ब्रश जो आहे तो वरती ठेवला असेल तर तो ब्रश घेण्यासाठी तो इतरांना बोलवतो, पाणी पिण्यासाठी इतरांना बोलवतो, पाणी देण्यासाठी इतरांना तो बोलवत असतो. म्हणजे त्याच्या ज्या काही गरजा आहेत 3 वर्षापर्यंत इतरांवर अवलंबून असतात किंवा लहान मुले परस्पर अवलंबून असतात. दुसरा आहे सहकार्य. मग सहकार्याची प्रवृत्ती हा समाजीकरणाचा प्रमुख सिद्धांत आहे. मग व्यक्तीचे समाजीकरण होण्यासाठी समाजाला श्रेय द्यायला पाहिजे हे खरं, कारण समाजामध्ये समाजनशीलतेचं भावना जी असते ती विकसित झालेली असते आणि ती महत्त्वाची असते. पुढे आहे सामाजिक निर्देशक. सामाजिक निर्देशनमध्ये काय आहे की समाजीकरणाची जी क्रिया असते ती यशस्वी होण्यासाठी समाजाचे निर्देशन प्राप्त होणं गरजेचं आहे. निर्देशन म्हणजे काय की माणूस कृती करतोय आणि त्या कृतीतून ते काय समजतोय, शिकतोय हे त्याचं महत्त्व त्यामध्ये आहे. पुढे आहे आत्मीयता. लहान मुलं त्यांच्या कुटुंबात हळूहळू मोठे होत असतात. मग त्याला सर्व कुटुंबातील सर्व इतर जे काही सदस्य असतात त्यांकडून प्रेम मिळत असतं, परंतु त्याच्या मनामध्ये कोणत्याही कुटुंबाबद्दल, व्यक्तीबद्दल आत्मीयता, प्रेम निर्माण होत असतं. ठीक आहे. मग कोणत्याही त्यातून आपला जो काही परका असा भेद त्याला करायची गरज नसते आणि जेव्हा तो भेद करायला शिकतो, करण्याची क्षमता मुलास प्राप्त होते, त्याला म्हणायचं आहे आत्मीयता. लहानपणी मुलांना कळत नाही की हे कोण लांबचं आहे, कोण जवळचं आहे. ठीक आहे. पण जेव्हा त्याला काही दिवसांनी कळायला लागतं की हे मम्मी पप्पा आपले, भाऊ बहीण आपले आणि दुसरा कोणी थर्ड माणूस असेल तो काय आहे, थोडासा लांबचा आहे, हा भेद तेव्हा त्याला कळतं. ते कशातून होतं, आत्मीयतेतून होत असतं. पुढे आहे अनुकरणशीलता. मुले काय करताय की मोठी माणसं जे करतायत त्यांचं बघून अनुकरण करत असतात. मग त्यांचं चालणं, बोलणं, वागणं, बसणं, उठणं सर्व काही मोठ्या माणसांचं अनुकरण मुले या स्टेजमध्ये करत असतात. पुढे आहे कौटुंबिक प्रभाव. म्हणजे काय की माणसाचं जसं कुटुंब असेल, कुटुंबाचे जे काही संस्कार असतील तसे संस्कार मुलांवर पडत असतात. पुढे आहे पालनपोषण.
म्हणजे काय की मुलाचे पालन पोषण ज्या कुटुंबात होते त्या कुटुंबाचं काय की व्यक्तीकडून आईवडिलांकडून प्रेम जिव्हाळा माया त्या विद्यार्थ्याला किंवा बालकाला मिळत असते. अन्यथा मुलं काय करतात, संस्कारित होत नाही. जेव्हा तुम्ही पालन पोषण नीट करशाल तेव्हाच मुलं काय होतात, समाजीकरणात वागण्यासाठी संस्कारित होऊ शकतात. पुढे आहे शिस्त. मग व्यक्तित्वाची जडणघडण होण्यासाठी शिस्त हा एक महत्त्वाचा घटक आहे. मुलांना त्यांच्या चांगल्या कामासाठी शाबासकी देणं, प्रोत्साहन देणं आणि वाईट कामासाठी शिक्षा मिळाली तरच त्यांना शिस्तीची सवय लागते. जर तुम्ही त्यांच्या वाईट कामातही सहभागी झाले आणि चांगल्या कामातही सहभागी झाले तर त्यांना चांगलं वाईट याचा फरक कळणार नाही. म्हणून त्यांना जी काही वाईट कामं आहे त्याला शिक्षा दिली पाहिजे आणि चांगल्या कामाला शाबासकी देणं गरजेचं आहे. पुढे आहे आदर्शापासून प्रेरणा. मग लहान मुलांना काय असतं की विद्यार्थ्यासमोर उत्तम आदर्श असतील तर ते त्यापासून काहीतरी शिकतात. मग आदर्शाचा प्रभाव हा वर्तमानावर होत असतो. ठीक आहे, त्यांच्या वर्तनावर होत असतो. सपोज एखाद्या विद्यार्थ्याचा आदर्श एखादा खूप मोठा शिकलेला माणूस आहे किंवा त्याच्याकडं सर्व काही आहे, तो MPSC UPSC पासआउट झालेला आहे, त्या लहान मुलाचा किंवा विद्यार्थ्याचा आदर्श तो व्यक्ती असायला हवा. मग तो त्या व्यक्तीकडून त्याचे गुण आत्मसात केले पाहिजे. म्हणजेच काय की आदर्शापासून त्याला काहीतरी प्रेरणाही भेटली पाहिजे. तेव्हाच त्या आदर्शाचा काय होतो, उपयोग जीवनात समाजात होतो. पुढे आहे मानवी कल्याण. मग मानवी कल्याणात काय की समाजात चांगले सुजाण नागरिक असतील तर सद्विचार व सदाचार यातून मानवी कल्याणाकडे समाजाची वाटचाल होते. मग समाजात जेव्हा चांगले विचार असतील आणि चांगले लोक असतील तेव्हाच काय होतं, सदाचार आणि समाजाची वाटचाल होत असते किंवा मानवाचं कल्याण होत असतं. मग व्यक्तीने लहानपणापासून आत्मसात केलेले जे काही चांगले गुण आहे, परिवर्तन आहे, ते मनोवृत्तीच्या मध्ये समाजीकरणाचा त्याचा उत्तमच किंवा उच्चतम बिंदू होय. म्हणजे अहंभाव ह्याच्या काय गोष्टी आहे, अहंकार ह्या गोष्टी व्यक्तीमध्ये नाही किंवा नसायला पाहिजे. पुढे आहे CH कुले प्रतिबिंब व स्व अथवा दर्पणात्मा. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, विचारला गेलेला होता मागच्या वेळेस पण. तर दर्पणात्मा म्हणजे काय नेमकं आणि प्रतिबिंबित म्हणजे काय तर बघूया. समाजशास्त्रामध्ये कुले यांच्या मते काय की व्यक्तीची स्वकल्पना सामाजिक आंतरक्रियामधून तयार होत असते. मग या आंतरक्रियांचा प्रारंभ कुटुंबातूनच होतो. मग स्वसंकल्पना कुटुंब व नंतर समवयस्क मित्रांचा समूह यातून तयार होतो. यांचा विषयक सिद्धांत दर्पणात्मा किंवा बिंबित्व द लुकिंग ग्लास सेल्फ या नावाने परिचित आहे. मग आपल्या रोजच्या जे काही जीवनात आपण कसे दिसतोय, कसे पोशाख घालतोय, कसे कपडे घालतो हे पाहण्यासाठी आपण आरसा वापरत असतो. म्हणजे काय, दर्पण वापरत असतो. प्रतिबिंब आपल्या आरशात बघत असतो. मग आपल्यातील गुणदोष कोणते, आपण इतरांपेक्षा कोणकोणत्या गुणांनी वेगळे आहोत, कोणते चांगले गुण आपल्यामध्ये आहेत, कोणते वाईट गुण आपल्यामध्ये आहेत, अशा अनेक प्रश्नांची स्वतःबद्दलची जी काय उत्तरे माणूस सभोवताली आपल्याला असणाऱ्या इतर व्यक्तींच्या आंतरक्रियेमधून मिळवित असतो. म्हणजे याचाच अर्थ असा की इतर लोकांच्या स्वतःच्या संदर्भात होणाऱ्या वर्तनाच्या किंवा प्रतिक्रियांच्या आरशात व्यक्ती स्वतःचे प्रतिबिंब पाहते आणि आपली स्वतःबद्दलची जी काय कल्पना बनविते त्याला म्हणायचे दर्पणात्मा किंवा प्रतिबिंब. म्हणजे इतर लोक, जेव्हा तुम्ही एखादं काम केलं आहे चांगलं तर इतर लोकांनी तुम्हाला शाबासकी दिली आहे आणि शाबासकी दिल्यानंतर आपल्याला जेव्हा कळतं की आपण हुशार आहोत, मग हे प्रतिबिंब आपल्याला कळतं तेव्हा आपण स्वतःबद्दल कल्पना बनवतो की मी हुशार आहे किंवा मग मी चांगला आहे. त्याला म्हणायचं आहे दर्पणात्मा किंवा प्रतिबिंबित्व. मग या दृष्टीने कुले यांनी काय सांगितलं आहे की थोडक्यात इतर लोक आपल्याला काय समजतात यावरच आपण स्वतःला काय समजतो हे मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. म्हणजे एखादा नेता पुढारी यांच्याशी जे काही लोक आदराने वागतात, साहेब सर अशा आदरार्थी त्यांना शब्द वापरत असतात, येता जाता नमस्कार करत असतात, कोणीतरी मोठे आहे म्हणून तशी कल्पना तो करत नाही. या उलट एखाद्या व्यक्तीबरोबर इतर लोक तुच्छतेने वागत असतील, त्याचा अनादर करत असतील, इतरांच्या शाब्दिक किंवा देहबोलीतून त्याला कमी हीन देत असेल तर तीच आपली स्वतःबद्दलची व्यक्तीची कल्पना काय असते, बनत जाते. ठीक आहे. मग आपण आरशात जसे आपला चेहरा, आकृत्या व कपडे पाहतो तसे स्वतःबद्दलच्या कल्पना आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी काय विचार चाललेले आहे हे त्यांच्याकडून होणाऱ्या प्रतिक्रियातून बघतो. त्याला म्हणायचं आहे दर्पणात्मा. आपण इतरांना कसे दिसतोय, आपले वर्तन इतरांना कसे वाटते याविषयी आपली जी काही कल्पना आहे ती म्हणायची आहे दर्पणा. म्हणजे आपण सपोज एखाद्या पार्टीमध्ये गेलो किंवा लग्नात गेलो आहे, आपण इतरांना बघतो की यार हे माझ्यापेक्षा थोडं भारी दिसतंय बरं का, आणि आपण कम्पेअर करत असतो ना, माझा ड्रेस याच्यापेक्षा थोडा खराब आहे किंवा मग मी याच्यापेक्षा थोडी चांगली दिसते, थोडी वाईट दिसते. अशा ज्या काही
जे काही इतर विचार असतात ते तुम्ही स्वतःची कल्पना मांडून करतात, त्याला म्हणायचे दर्पणात्मा. म्हणजे इतरांच्या मूल्यमापनाविषयीच्या आपल्या भावना किंवा इतरांच्या मूल्यमापनावरून आपण स्वतःविषयीचे जे काय मूल्यमापन करतो, इतरांचे आपल्याविषयीची मत चांगले असेल तर स्वतःचा अभिमान आपल्याला वाटतो व वाईट मत असेल तर दुःख वाटते. म्हणजे स्वची भावना हा प्रतिबिंबित स्वतःच्या कल्पनेत एक महत्त्वाचा घटक आपल्याला दिसून येतो. मग मूल लहानचे मोठे होत असताना आंतरक्रिया ज्या काय आहेत त्या वाढत जातात. मग या सर्व संबंधात स्वचे प्रतिबिंब दिसत जाते. मग स्वची सामाजिक अनुभवातून विकसित होत जातो. सोशियल सेल्फ अशा ज्या काही इम्प्रिकल सेल्फ अशा अनुभवाधिष्ठित आणि सामाजिक स्व इतरांच्या वर्तनाच्या निरीक्षणातून ते आपल्याला दिसून येतं. पुढे आहे G.H. मीडचा सिद्धांत दिलेला आहे. मग सामान्यकृत इतर म्हणजे द हॅनरलाइज ऑदर. द जॉर्ज हर्बर्ट मीड यांनी काय म्हटलं आहे की सामाजिक आंतरक्रियेतून स्वची किंवा मीची निर्मिती होत असते. मीडच्या मते जे काय व्यक्तीचं माइंड असतं, मन असतं, त्याच्यावर जी काय प्रक्रिया का चाललेली असते, स्वतःच्या कल्पना संपादन करत असताना जी काय प्रक्रिया मनामध्ये चाललेली असते, ज्या काही क्षमता व्यक्तीच्या अंगी असल्यामुळे तिला स्वतःची जी काय जाणीव होत असते, म्हणजे आपण कोण आहोत हे व्यक्तीला दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांमधून समजत असतं, त्याला म्हणायचं आहे आंतरक्रियातून स्व किंवा मीची निर्मिती. म्हणजे स्वतः एखादी कृती करणारा ॲक्टिंग एजंट असतो. मग काय म्हणायचं त्यानंतर की मी हा स्वतःचा सामाजिक घटक आहे, तो इतरांच्या दृष्टिकोनातून व अभिवृत्तीतून बनलेला असतो. मग याला प्रतिक्रिया करणारा तो घटक एक होय. मग हा घटक व्यक्तीच्या वर्तमान काळातील कृतीचा निर्माता होत असतो. मग उत्स्फूर्तपणे वागणारा घटक आय जो आहे, आय म्हणजे मी, ठीक आहे, घटक एक नाही आहे, तो आय आहे. मी या दोहोंच्या स्व बनत असतो. मग कोणतीही गोष्ट जी असते ती पूर्णपणे त्या मीमुळे आपल्यावर नियंत्रण वाढत नाही किंवा नियंत्रण राहत नाही. म्हणजे कोणतीही गोष्ट करायची असेल तर मी करत असतं की मला खूप छान येतं, हे मला खूप असं येतं, हे मला खूप तसं येतं. त्यामुळं काय होतं की लहान मुलांचे वर्तन काही प्रमाणात नियंत्रित होऊ लागते पण ते पूर्णपणे नियंत्रित होत नाही. म्हणजे काय की सामाजिक स्वला सामान्यीभूत किंवा सामान्यीकृत इतर अशी संज्ञा वापरली आहे. सामान्यीकृत इतर बाबत मीडचे स्पष्टीकरण महत्त्वाचे आहे. मग प्रारंभीच्या काळात लहान मूल आईशी क्रिया करतं, नंतर ते आपले वर्तन योग्य किंवा अयोग्य आईच्या भूमिकेतून आपला विचार करत असतं. मग नंतर ते वडील, इतर भावंडे या भूमिकेतून ते आपलं वर्तन जे आहे ते पुढे आंतरक्रिया घडवत असतात. म्हणजे समूहातील इतर व्यक्तींच्या दृष्टिकोनातून जो काही बनलेला एक सर्वसामान्य दृष्टिकोन व्यक्ती आणि स्वतःच्या विचार करण्याचा असतो, त्याला म्हणायचे मी किंवा आय. ठीक आहे. मग व्यक्तीचे जे काही परिपक्व असतात किंवा मग इतर सामान्य दृष्टिकोन जे असतात ते मीडने यातून सामान्यीभूत इतर हॅनरलाइज ऑदर यामधून म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये काय होतं की भूमिका ठरवणं म्हणजे रोल प्लेइंग मेथड, रोल टेकिंग मेथड, भूमिका, एखादी गोष्ट निर्णय घेणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढे आहे व्यक्तीच्या मनात सामान्यीकृत इतर नसेल तर सामाजिक संस्था, सामाजिक व्यवस्था व सामाजिक नियंत्रण या गोष्टी अशक्य असेल. मग इतरांच्या प्रतिक्रियांना स्वच्या विकासात महत्त्व असेल तरी सर्वांना सारखेच महत्त्व नसते. मुलाला आई वडील, बहीण भाऊ, मित्र, शिक्षक यांच्या प्रतिक्रिया जेवढ्या महत्त्वाच्या वाटत्या तेवढ्या त्या अनोळखीसुद्धा वाटत नाही. मुलांना आई वडील जितके जवळचे वाटतात तितके भाऊ बहीण थोडेसे तरी लांबचे वाटतात किंवा आपले वाटत नाही, असं त्यामध्ये घडून येतं. पुढे आहे सिग्निफिकंट ऑदर म्हणजे काय की महत्त्वाच्या इतर व्यक्ती. मग इतर व्यक्तीमध्ये त्यांनी काय काय सांगितलं आहे की पहिली अवस्था म्हणजे अनुकरणात्मक वर्तनाची अवस्था. मग काय की ही अवस्था वयाच्या दुसऱ्या वर्षी सुरू होत असते. मग जी गोष्ट मूल घरातील व्यक्तींचे वर्तन करून बघत असते किंवा घरातील व्यक्ती जशा वागत असतील तशी ती गोष्ट बघत असतील, त्यातून ते काय करतं, अनुकरण करण्याचं शिकतं. पुढे आहेत क्रीडा अवस्था म्हणजे ही अवस्था व्यक्तीच्या तिसऱ्या वर्षी सुरू होतं. या अवस्थेत मुलाला आपल्या आईसोबत खेळण्यासाठी आवडतं. वडील भाऊ जे काय आहे ते त्यांच्या भूमिका करायला आवडत असतं. पुढे आहे तिसरी खेळाची अवस्था म्हणजे काय की मुलाला सामाजिक अनुभव जसजसा वाढत जातो तशी ही अवस्था जी आहे ती निर्माण होत जाते. मग दुसऱ्या अवस्थेत लहान मुलात दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेतून स्वतःविषयी विचार करण्याची क्षमता जी आहे ती मर्यादित असते. मग तिसऱ्या गेम स्टेजमध्ये मात्र समूहातील किंवा समाजातील सर्वांच्या सामान्य दृष्टिकोनातून व्यक्ती जी काय आहे ती स्वतःचा विचार करण्यास शिकत असते आणि जो काय व्यक्तीचा परिपक्व मी असतो तो निर्माण होत असतो. मग वरील सिद्धांताच्या आधारे साधलेले जे काय सामाजिकरण आहे ते उत्तम नागरिक घडण्यासाठी काय आहे,
पोषक आहे. पुढे आहे सामाजिकीकरणातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक भिन्नता. मग काय आहे सामाजिकीकरण? हे सामाजिक तत्वानुसार होत असते. ही प्रक्रिया व्यक्ती व समाज यांच्यात घडणारी परस्परावलंबी प्रक्रिया आहे. मग सामाजिकरणामुळे व्यक्ती एक जबाबदार नागरिक बनतं. समाजाचे रीतिरिवाज, मान्यता इत्यादी तत्वांचा व्यक्ती स्वीकार करत असतं. समाजाचे मानदंड मान्य करून त्यानुसार वर्तन करण्याचे संस्कार सामाजिकरणामुळे व्यक्तीला मिळत असतं. म्हणजे काय की जे काय समाजामध्ये चाललेलं असतं, जे काय मानदंड आहे, गुण आहे, त्या सगळ्यांचं वर्णन त्याला समाजामधून मिळत असतं. पुढे आहे सामाजिक भिन्नता. त्यातला पहिला पॉईंट आहे. मग काय आहे की व्यक्तीच्या सामाजिकरणाचा प्रारंभ कुटुंबापासून होत असतो. हे आपल्याला माहिती आहे की पालकांकडून प्रेम, कौतुक, आनंद, सहानुभूती इत्यादी भावना विद्यार्थ्यांना मिळत असतात. मग व्यक्तीच्या सामाजिक व मानसिक विकासाला स्थैर्य मिळते. कुटुंबाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी जेव्हा जाणीव होते तेव्हा व्यक्ती काय करतो, सामाजिक भिन्नता काय करायला शिकतो, जाणवायला शिकतो. म्हणजे व्यक्तीमध्ये जी काय सामाजिक मानसिक विकासाला जेव्हा स्थैर्य मिळतं, जेव्हा शांतता मिळते, जी काय खळबळ चाललेली असते मनाची, ती कुटुंबाप्रती जी काय आपली जबाबदारी आहे, तेव्हा कुटुंबाचे जे काय कुटुंब राखण्याची जबाबदारी जेव्हा विद्यार्थ्यांना होते तेव्हा सामाजिक भिन्नता काय असते, मित्र नातेवाईक यांच्याशी मनमोकळे संवाद आपण करले जातो तेव्हा आपल्या सामाजिक भिन्नता ही काय होते, आढळून येत नाही. मग त्यांच्याकडून शिष्टाचार, सद्व्यवहार यांची शिकवण आपल्याला मिळतं. म्हणजे एखाद्या लहान मुलाकडून सुद्धा आपण खूप काही शिकत असतो. बघा आजकालची लहान मुलं खूप छान फडफड इंग्लिशमध्ये बोलतात आणि आपली जी स्टेज आहे ती आपल्याला एवढं मोठं होऊन पण क्वचित एखाद्याला इंग्लिशमध्ये व्यवस्थितपणे बोलता येतं. परंतु आपण लहान मुलांकडून इतक्या गोष्टी शिकतो की त्या गोष्टी आपणही आपल्या वेळेस कधी शिकलेल्या असतात. मग त्यामुळे काय होतं, खेळाच्या मैदानावर सहकार्य, खिलाडू वृत्ती किंवा सुखदुःख ज्यांचा पराजय यांचा जेव्हा अनुभव येतात त्यातून खिलाडू वृत्ती काय असते, विकसित होत असते. मग ज्या काय भावना आहे, विचार आहे त्यांचा आदानप्रदान होऊन भाषा सामाजिकरणासाठी मदत होते. शाळा व शिक्षण देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यातून ज्ञान कौशल्य संपादित होतं. मग सामाजिक जबाबदारीची जाणीव होते. व्यक्ती समाज समायोजन इत्यादी गोष्टींची आपल्याला जाणीव होते. मग समाजातील कार्यक्षम आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न होत असतो. मग समाजात विविध जाती धर्म पंथ असणारे लोक एकत्र राहतात त्यामुळे काय होतं, विविधता दिसून येते. मग प्राचीन काळात वर्ण व्यवस्थेचा प्रभाव होता. नंतर गावागावाच्या ज्या काय 12 बलुतेदार विशिष्ट कामं असतात, विशिष्ट कामात जातीचे स्वरूप दिले जातात. मग लोह काम करणारे लोहार, सोन्याचे काम करणारे सोनार, अशा प्रकारे आपण त्यांचे काही जाती ज्या आहेत त्या जन्मानुसारच ठरवलेल्या गेलेल्या आहे. मग नंतर आहे सामाजिक घटकातील भिन्नता समाजाच्या प्रगतीस ठारक ठरत असते. तर शिक्षकाने म्हणजेच पर्यायाने शाळेने विशेष लक्ष देण्याची गरज यामध्ये आहे. मग समाजातील विघातक घटकांना समाज असं असतं किंवा मग बिघडणारे जे काही घटक आहे त्या घटकांची निर्मिती विद्यार्थ्यांमध्ये करायला हवी. जेव्हा विद्यार्थ्यांना समजेल की ही गोष्ट चांगली नाही आहे किंवा ही गोष्ट वाईट आहे तेव्हाच विद्यार्थी काय करू शकतो, भिन्नता किंवा त्या गोष्टींची निर्मिती करू शकतो किंवा त्या गोष्टींना वेगवेगळं करू शकतो. मग शाळेतील जे काही खेळ आहे, प्रकल्प, गटकार्य, वादविवाद, कला, नाटिका इत्यादी गोष्टींमुळे मुलांचे खेळीमेळीचे वातावरण समाजामध्ये निर्माण होत असते. मग त्यातून विद्यार्थ्यांना लोकशाहीची मूल्ये रुजवली जातात, शालेय नैतिक मूल्ये रुजवली जातात, सामाजिक शिस्तीची सवय लागली जाते. मग या ज्या काही गोष्टी आहेत ते सामाजिकरणामुळं शक्य होतात. पुढे आहे आर्थिक भिन्नता. मग आर्थिक भिन्नतेमध्ये काय आहे की आर्थिक भिन्नता हा एक महत्त्वाचा पैलू आहे. समाजातील विषमता दूर करण्याचे हे एक साधन आहे. मग सामाजिक विकास व आर्थिक विकास या बाबी परस्परावलंबी आहेत. आर्थिक समानता हे लोकशाहीचे उद्दिष्ट असते, पण समाजात गरिबी व बेरोजगारी जास्त असेल तर लोकशाहीच्या समाजाच्या विकासाला आर्थिक निर्माण होत असतात. मग आपल्या भारतात जे काय आहे भरपूर सारे खेडेगाव आहे. म्हणजे भारत काय आहे की खेड्यांचा देश आहे, परंतु खेड्यातील पूर्वापार जे काही व्यवसाय होते त्यांचा आता ऱ्यास झाला. मग त्यामुळे काय झालं की जी काही शेती होती त्यांचा ऱ्यास होऊन तिथे मोठे मोठे फॅक्टरीज कारखाने उभे राहिले. मग त्याच्यामुळे काय झालं की जे काही कामे आहे ते सांभाळण्याची गरज जी काय लागली समाजाला, ती गरज ही निर्माण होत आली. मग गावाच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागविल्या जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या व्यवसायाला हातभार लावला. त्यामुळे प्रत्येक गावातील आर्थिक व्यवहार जो आहे तो केवळ सुरळीत चालेल असे नव्हे तर त्यांच्याशी जे काय आर्थिक व्यवहार होते त्यांच्याशी कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले जातील. कधी, जेव्हा शेतकऱ्यांच्या जे काही शेतीला हातभार लावला किंवा कार्याला आपण हातभार लावला तरच. मग गावागावामुळे काय झालं की परस्परावलंबन अर्थसंबंध राहिले आणि त्यामुळे सामाजिक ऐक्य टिकण्यास मदत झाली. मग स्वातंत्र्यानंतर उद्योगधंदे वाढले.
पण त्याचा गरिबांना फारसा फायदा झाला नाही. मग त्यामुळे समाजात श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग यातील दरी निर्माण झाली. त्यामुळे काय झालं, शेतमजूर अशी वेगवेगळ्या भिन्नता जी झाली, शेतमालक शेतमजूर अशी भिन्नता जी आहे ती दिसून यायला लागली. मग प्रत्येकाला जे काय आर्थिक विकासामुळे संधी निर्माण करून देणं हे काय आहे, सरकारचं काम आहे किंवा समाजाचं काम आहे. मग आर्थिक सुबत्ता जी आहे ती निर्माण करण्याची क्षमता वाढवणं, निकोप स्पर्धात्मक वृत्ती जी आहे तिच्यासाठी धडपड करणं, प्रगतीसाठी धडपड करणं इत्यादी जे काय गुण आहे त्याच्यावर सुव्यवस्था आणि शांती कायम राहील अशा प्रकारचे समाजात काम केलं गेलं पाहिजे. पुढे आहे सांस्कृतिक भिन्नता. सांस्कृतिक भिन्नता हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मागच्या वेळेस पण विचारलेला गेलेला होता. मग समाजाची संस्कृती ही एक अमूर्त बाब आहे. प्रत्येक समाजाला प्रत्येक जे काही परंपरा आहे, जे काही जाती जमाती ज्या आहे, धर्म जात वंश ज्या आहे, त्यांच्या प्रत्येकाची एक वेगळी प्रकारची संस्कृती असते. मी ती संस्कृती जी आहे ती समाजाचा साचा असेल असे संबोधले जाते. मग डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी सृष्टी म्हणजे काय आहे, संस्कृती आहे. म्हणजे जी काही संस्कार जे असतात ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, परंतु समाजाचे जे काही विचार आहे, डोळ्यांना न दिसणारी गोष्ट आहे, परंतु विचार जे आहे ते आकलन होणारी सृष्टी म्हणजे काय आहे, संस्कृती आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी खूप गोरी चिट्टी मुलगी आहे, एकदम भारी दिसायला, एकदम भारी आहे, परंतु जेव्हा ती बोलते तेव्हा तिच्या तोंडातून अनादर निघतो किंवा कोणाचा आदर ती करत नाही. हे आपल्याला कशावरून कळतं, दिसतं डोळ्यांनी वेगळं, परंतु आहे कशी ते वेगळी आहे ते आपल्याला संस्कृतीमधून कळतं. उदाहरणार्थ काय की केरळचा समुद्रकिनारा व मुंबईचा समुद्रकिनारा येथील कोळी समाजातील संस्कृतीत भिन्नता दिसून येते. तसेच कोळ्यांची जी काही संस्कृती आहे, आदिवासी लोकांची संस्कृती आहे, यात भिन्नता दिसून येते. शहर व खेडेगाव येथील संस्कृतीमध्ये तर खूपच जास्त वेगळेपणा दिसून येतं. मग संस्कृतीमध्ये काय होतं की प्रत्येक जे काही वेगवेगळे सण असतात ते खेडेगावात वेगळ्या प्रकारे साजरे केले जातात आणि शहरात तोच सण खूप जास्त वेगळ्या प्रकारात साजरा केला जातो. मोहरम आहे, ईद आहे, नाताळ आहे, बुद्ध पौर्णिमा आहे, असे विशिष्ट प्रकारचे धर्मांचे जे काय आहे वेगवेगळे सण जे आहे ते साजरे केले जातात. म्हणून तर राष्ट्रीय उत्सव जो आहे तो त्यांना राष्ट्रीय उत्सव किंवा राष्ट्रीय सण जे आहे ते मानलं जातं. मग विविध प्रांतातील विविध संतांनी लोकशिक्षणाचे जे काही कार्य केले आहे, सांस्कृतिक ऐक्य समाज ऐक्य निर्माण केले आहे. महाराष्ट्रात संत निवृत्ती, नामदेव, सोपान अशा भरपूर सारे जे काय आहे ते अलौकिक संतांचे कार्य जे आहे ते होऊन गेले आहे. मग त्यामुळे विविध प्रकारचे जे काही नाट्य आहे, भरतनाट्य, नृत्य इत्यादी, कुचिपुडी, मणिपुरीची कथकली, हे ते जे काय आहे ते सगळे लोकनाट्य जे आहे, भरतनाट्य जे आहे ते प्रसिद्ध होऊन गेले आणि त्यांची जी काही त्यांची प्रथा आहे ती एक निर्माण किंवा एकता त्यामुळे काय झाली, निर्माण झाली. महाराष्ट्राच्या ज्या अजिंठा, वेरूळ लेण्या ज्या आहे, रथ मंदिरे जे आहे, कोणार्कचे सूर्य मंदिर जे आहे, इत्यादी प्रकारचे जे काही मंदिरं आहेत त्यांच्यामुळं काय झालं आहे की एका प्रांतातील कलाकारांबद्दल विविध प्रांतांमध्ये राहणाऱ्या भारतीयांचा काय झाला, अभिमान आणि आदर वाटू लागला. मग सांस्कृतिक घटकांमुळे काय झालं, शौर्य, विजय, जे काही पंडित रविशंकर इत्यादी ज्या काही गोष्टी होत्या त्या वारशामुळं आज काय झालं, सांस्कृतिक वारसा जो आहे तो जोपासला जातो. ठीक आहे. मग पुढे त्यांनी एक श्लोक दिला आहे. अयोध्या, मथुरा, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती, चैव सप्तेता मोक्षदायिका. जेव्हा तुम्ही एखाद्या क्वेश्चनचा आन्सर जर श्लोक घेऊन किंवा ज्या लाईन आहे त्या ठराविक लाईन देऊन जर लिहिलं तर तुम्हाला चांगले मार्क्स पडण्याची शक्यता तिथे असते. मग आपल्याला माहिती आहे की समाजात अनेक प्रकारचे धर्म, अनेक पंथ, अनेक संप्रदाय, अनेक विचारधारणा आहे. मग इतकी विविधता जगातील इतर देशांमध्ये क्वचितच दिसेल. भारत जो देश आहे त्यामध्ये सर्व जाती जमातीचे लोक आढळून येतात. सर्व जातींचे सण, ज्या काही परंपरा आहेत त्या आढळून येतात. अशा परंपरा क्वचितच एखाद्या देशामध्ये आपल्याला दिसून येतं. मग प्रार्थनास्थळ जे आहे तिथे मोठे मोठे ध्वनी निक्षेप लावून नमाज पडणे किंवा रस्त्यावर महाआरतीचे आयोजन करणे हे विघटनावादाचे काय आहे, प्रतीक आहे. मग मोहरमचे डोले, वाघांची मिरवणूक असो किंवा गणेश विसर्जनाची मिरवणूक असो, त्यावेळी काय केलं पाहिजे, तणाव, दंगल, संघर्ष जे आहे ते मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. मग ते काय जे आहे ते डोले जे आहे ते तणाव जे आहे ते निर्माण होऊ नये म्हणून यामुळे सर्व नागरिकांची ती जबाबदारी आहे. अशा वेळी शिक्षकांची किंवा शिक्षणाची भूमिका फार महत्त्वाची ठरते. का तर बालक ज्या समाजात परिसरात राहतो तेथील सांस्कृतिक वातावरणाचा प्रभाव त्याच्या वर्तनावर पडतो. संस्कृतीचा ठेवा पुढील पिढीला देण्याचे काम कोण करत असतं, शिक्षण करत असतं. मग संस्कृतीचा खरा अर्थ जाणून घेण्याची क्षमता फक्त विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. जेव्हा ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल तेव्हाच व्यक्ती किंवा विद्यार्थी सुसंस्कृत होण्यास
मदत होईल, मग जेणेकरून भावी पिढी जी आहे ती सुजाण बनू शकते. नाहीतर समाजात सुशिक्षित लोक असतात पण रस्त्यावर थुंकणे, रस्त्यात चॉकलेटचे कागद, कचरा टाकणे, रांगेत न उभे राहणे इत्यादी गोष्टीसुद्धा आपल्याला वर्तन जे आहे ते दिसून येत असतं. मग अशा वेळी काय केलं पाहिजे, पूर्णपणे शिक्षित झालेला समाज हा सुसंस्कृत नाही असं आपण म्हणावा लागतं. मग त्यातून सांस्कृतिक भिन्नता जी आहे ती समाजातून ज्या ऐक्य असतं, भावना असते, त्यामधून ती निर्मिती होत असते. त्यामुळे समाजातील लोकांचे वर्तन व्यवहार जे आहे ते व्यवस्थित त्यांच्या प्रगतीस पोषक ठरावे असे असायला पाहिजे. पुढे आहे कुटुंब व पालक संबंध व बालकाच्या पालन पोषणाच्या पद्धती. मग कोणत्या कोणत्या पद्धती आहे आपण बघितलं आहे की कुटुंबाच्या पद्धती म्हणजे काय की कार्यक्षमता किंवा कुटुंबाची जी काय आहे जबाबदाऱ्या त्याच्यामध्ये काय काय असतं, सामाजिक असतं, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक, शारीरिक इत्यादी ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या कुटुंबाच्या असतात. मग कुटुंब म्हणजे लहान मुलांच्या सामाजिक जीवनाचा आरंभबिंदू आहे. व्यक्ती व समाज यांच्यात प्रथम कुटुंब जी आहे आंतरक्रिया घडून येत असते. लहान मूल जन्मास येतं तेव्हा कुटुंब जे आहे त्याचे आई वडील जे आहे ते त्याचं पालन पोषण करत असतं. मग कुटुंब अर्थ आणि स्वरूप. मग कुटुंबाचं काय की कुटुंबामध्ये आई वडील, आजी आजोबा, काका काकू, भाऊ बहीण असे अनेक नातेवाईक असतात, त्यांना त्या कुटुंबामध्ये त्यांचा समावेश असतो. मग ही सर्व माणसे एक दिलाने व एकजुटीने राहत असतात. कुटुंबात सर्वांचे हित जोपासले जाते. कुटुंब हे वैवाहिक संबंध व रक्तसंबंध या नात्यावर आधारलेले असते. स्त्री व पुरुषांच्या विवाहाच्या समाज जन्मात नियंत्रणामुळे निर्माण होणारे वैवाहिक संबंधाचे जे नातं असतं त्याला कुटुंब म्हणतात. ठीक आहे. मग काय, प्रजोत्पादन व प्रजासंगोपन करण्याच्या हेतूने जोडलेल्या संबंधावर आधारित अशा आटोपशीर परंतु टिकाऊ समूहाला कुटुंब असं म्हणतात. हे मॅक आयव्हरनी सांगितलेलं आहे. म्हणून जी काय कुटुंब ही अनौपचारिक शिक्षण संस्था ही आहे असं म्हटलं जातं. अनौपचारिक शिक्षण संस्था म्हणजे काय की जिथे कोणत्याही वस्तूची किंवा कोणतीही जी काही वस्तू असेल तिची किंमत ठरवलेली नसते किंवा ती किंमत देऊन ती वस्तू किंवा ती प्रेम, जिव्हाळा जे काय आहे, भावना जे आहे, माया, समाधान जे आहे ते कोणतीही पैसे देऊन घेतलं जात नाही. त्याला म्हणायचं आहे अनौपचारिक शिक्षण संस्था. मग लहान मुले कुटुंबातील मोठ्या माणसांचे सुरुवातीच्या काळात निरीक्षण, अनुकरण करतात. त्याचप्रमाणे त्यातून ते काय करतात, गोष्टी शिकत असतात. त्याद्वारे त्यांना वळण लागतं, संस्कार होतात व शिक्षण घडलं जातं. मग कुटुंबात मुलांच्या सामाजिकीकरणाचा जो आरंभ होतो तो लहान वयापासूनच होत असतो. म्हणून कुटुंबाचे जे काही संस्कार आहे ते चांगले असायला हवे. त्यातून आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळण्याची शक्यता असते. मग आपल्या घासातील घास दुसऱ्यांना देता येणं, आजी आजोबांची सेवा करणं, आईच्या कामात मदत करणं इत्यादी मुलांना प्रेम, वात्सल्य, आदर, सहकार्य, सर्जनशीलता, त्याग या गुणांचा विकास करण्यास प्रलंब करत असतं. ठीक आहे. पुढे आहे कुटुंब व बालक संबंध. मग बालकाचे कुटुंबाशी काय संबंध असतं, व्यक्तीचा जो काय जन्म होतो तेव्हा एका कुटुंबातच होत असतो. मग कुटुंब ही व्यक्तीची पहिली पाठशाळा आहे. चॅरिटी बिगिन्स ॲट अ होम. म्हणजे कुटुंबातलं जे काय एखादी गोष्ट आपली सुरुवात होते ती फक्त आणि फक्त कुटुंबातूनच होत असते. मग बालकांचे चरित्र संवर्धन करणारे जे काही संस्कार आहे ते वेगवेगळ्या कुटुंबात केले जातात. मग प्रत्येक कुटुंबाच्या वेगवेगळ्या प्रथा असतात, वेगवेगळ्या परंपरा, वागण्याचे वेगवेगळे संकेत असतात. मग आईवडिलांची सुरक्षितता, सुसंस्कृतपणा, व्यावसायिकता इत्यादी जे काही परस्पराचे जे प्रेमाचे नाते असते त्यांचे स्वभाव व सर्व गोष्टींचा जो बालकावर विकास हा होत असतो. मग अत्यंत कडक शिस्तीचा किंवा अत्यंत बेशिस्तीचा वातावरणात मुलांच्या विकासावर इष्ट परिणाम होत असतात. मग घरातील जे काही शिस्त आहे ही मुलांच्या असमंजस बेताला किंवा समंजस समाधानी व्यवहाराला वर्तनात जबाबदार ठरत असते. मग सतशील, सतप्रवृत्त व निरोगी वातावरण हे घराच्या श्रीमंती किंवा गरिबीवर अवलंबून नसून पालकांच्या सुसंस्कृतपणावर अवलंबून आहे. म्हणजे काय की एखादं कुटुंब खूप जास्त श्रीमंत आहे परंतु त्यांच्या घरातली जे काही विद्यार्थी आहे, मुले आहेत, त्यांना अजिबात वळण नसतात. ते आदर नाही करत समोरच्याचा किंवा काहीतरी उलटं बोलतात. ठीक आहे. परंतु ते जर एखादं कुटुंब जे आहे ते खूप जास्त गरीब आहे परंतु तो समोरच्या जे काही त्यांच्या घरातले मुले आहेत ते प्रत्येक आलेल्या गेलेल्या माणसाचा आदर करतात, त्यांच्याशी व्यवस्थित बोलतात, प्रेमाने बोलतात. हे काय आहे की त्यांच्या पालकांच्या सुसंस्कृतपणाचं ते लक्षण आहे. म्हणजेच काय की गरीब आणि श्रीमंती यावर कुटुंब जे आहे, सुसंस्कृतपणा जो आहे तो अवलंबून नसतो. ठीक आहे. पालकांनी दिलेले जे काही संस्कार आहेत त्यावर तो पण अवलंबून असतो. मग त्यानंतर काय की आदर्श कुटुंबातील व्यक्ती प्रेमळ, सदाचारी, विनयशील असतात. कुटुंबातच शेजार धर्म शिष्टाचार जोपासले
जातात. मग लहानाशी प्रेमाने बोलायचे, वृद्धांशी आदराने वागायचे इत्यादी ज्या काही गोष्टी असतात त्या कुटुंबातूनच आपल्याला समजल्या जातात. पुढे आहे बालकाच्या पालन पोषणाच्या पद्धती. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर काय आहे बालकाच्या पालन पोषणाच्या पद्धती? तर बघूया. संगोपन व सुरक्षा. पहिला आहे त्यातलं संगोपन आणि सुरक्षा. संगोपन म्हणजे काय? जपणं, पाळणं किंवा संवर्धन करणं. सुरक्षा म्हणजे काय? की त्याची सुरक्षा करणं. मग जन्मदात एखाद्या कुटुंबात जन्म घेतलेलं जे काही बालक आहे त्याचं पालन पोषण मोठ्या प्रेमाने, मायेने आणि कौतुकाने केलं जातं. बालकांचे संगोपन व विकास आईवडिलांच्या वात्सल्यातून चांगला होत असतो. मग कुटुंबातील सर्व व्यक्तींकडून बालकाचा प्रेमाचा आधार जेव्हा मिळतो त्यामुळे बालकाला जे काय आहे भावनिक सुरक्षा मिळत असते. पुढे आहे मूलभूत गरजा. ज्या काही बालकाच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक ज्या काही गरजा आहेत त्या फक्त आणि फक्त कुटुंबातूनच पूर्ण होत असतात. पुढे आहे शिक्षण. शिक्षण हे बालकाचा खूप मोठा किंवा आवश्यक घटक हा मानला जातो. मग मुलांना शाळेत घालणं, शिक्षण देणं, त्यांच्यावर उत्तम संस्कार देणं, त्यांचा विकास करण्याचे काम हे कुटुंब करत असतं. मुलगा मुलगी असा भेद न करता त्यांना चांगले शिक्षण देऊन कर्तृत्व कुटुंबाचं असतं. पुढे आहे शिक्षण नैतिक शिक्षण व मूल्यसंस्कार. नैतिक शिक्षण म्हणजे काय? की आदर, सेवा, त्याग, सहानुभूती हे काय जे आहे ते मूल्यांचे संस्कार कुटुंबाकडूनच विद्यार्थ्यांना भेटत असतात. मग कुटुंबातील वृद्धांची काळजी घेणं, सेवा करणं, आदरभाव करणं इत्यादी जे काय संस्कार आहे ते नकळतपणे मुलांवर नैतिक शिक्षणातून आली मूल्यसंस्कारामधून घडत असतात. पुढे आहे नागरिकत्वाचे संस्कार. म्हणजे काय? की अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता जे काही समाजासाठी आपल्याला करता येईल त्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना कुटुंबातून भेटत असतात. त्यामुळे त्याला एक सुजन नागरिक होण्याची जी काय क्षमता जी आहे ती कुटुंबातूनच विद्यार्थ्यांना निर्माण होत असते. पुढे आहे व्यवसायाची निवड. मग पूर्वीच्या काळी कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय मुले करत होती, परंतु आता असं चालत नाही. आता मुलांच्या आवडीनिवडीनुसार, त्यांच्या कल, क्षमता यानुसार पालक आपल्या मुलांना व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र्य देतात. मग प्रसंगी मार्गदर्शन करतात. मुले मुली असा भेद करत नाही इत्यादी ज्या काही गोष्टी मुलांच्या आवडीनुसार होतात तेव्हा ती व्यवसायाची जी आवड आहे ती कुटुंबातून पूर्ण होते. पुढे आहे बालपणीचे पालन पोषण. मग कुटुंबाकडून बालकाचा ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक विकास होत असतो. मग यात प्रामुख्याने बालकाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, शैक्षणिक व सौंदर्यात्मक विकास करण्यावर भर दिलेला आहे. मग बालक सुदृढ राहण्यासाठी, त्याचे आरोग्य संपन्न होण्यासाठी कुटुंब प्रयत्न करत असतं. मग बालकाचा जो काही आहार आहे, त्याच्या जी काही सवयी आहे, आरोग्याच्या, निरोग्याच्या ज्या सवयी आहेत त्या कुटुंबातूनच पूर्ण होत असतात. मग शरीराप्रमाणे बालकाचे जे मन आहे, भावना आहे ते जपण्याचं काम कोण करतं? कुटुंब करतं. सपोज आपल्या बाळाला काहीतरी लागलंय, मग काहीतरी लागलंय तर ते खूप थोडंसंच लागलंय, मग ते खूप काहूर करून रडतंय की हां मला लागलं, मला हे लागलं, मी इथं पडले, इथं पडलं, तसं पडलं. अर्धा एक तास त्याचं गाणं ते सुरू करतं. परंतु त्याच्या भावना ज्या आहेत त्या आपण समजून सांगणं की हो बाळा, हो तुला लागलं ना, ते बघ तर फरची तुटली, ते बघ उंदीर पळाला, असं तसं सांगून त्याला शांत करणं म्हणजे त्याच्या ज्या काही भावना आहे ते जपण्याचं काम कोण करत असतं? कुटुंब करत असतं. मग जे काय आहे तथापि आर्थिक समस्या असलेली जी काय कुटुंबे आहेत ती झोपडपट्टीत राहणारी कुटुंबे किंवा अशिक्षित कुटुंबे यांच्याकडून आपल्या पाल्याची संपूर्ण काळजी घेणं, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुविधा उपलब्ध करून देणं हे शक्य असते असे नाही. म्हणजे काय? की जे काही गरीब कुटुंब आहे, झोपडीत राहणारे कुटुंब आहे, अशिक्षित कुटुंब आहे ते काय आहे की त्यांच्या पाल्य जे आहे ते त्यांना व्यवस्थित संस्कार देत नाही असं नाही. ठीक आहे. तर काही गरीब घरातले मुलंसुद्धा खूप जास्त संस्कारित असतात. ठीक आहे. आणि झोपडपट्टीत असणारे मुलंसुद्धा एकमेकांचा आदर करायला शिकतात. कशा पद्धतीने? की त्यांचे जर आईवडील त्यांचा समोरच्याचा आदर करत असतील तेव्हाच तर ते आदर करतील. पुढे मुलांच्या भावी विकासाच्या दृष्टीने प्रारंभीची 7 वर्ष अतिशय महत्त्वाची असतात. मग का महत्त्वाची असतात? की असे मानसशास्त्रात म्हटलेले आहे. म्हणजे जो काही विकास, जो काही वळणं जे लागतात मुलांच्या शरीराला, मनाला ते वयाच्या 7 वर्षापर्यंतच लागतात. मग मुले या वयात शाळेत जातात. त्यांची जी काही उपस्थिती आहे ती वाढावी व टिकावी म्हणून शालेय पोषण आहार देणं किंवा मग 1981 पासून जे काही प्राथमिक शाळांना, बालवाड्यांना, अंगणवाड्यांना जे कोण प्राथमिक व प्राथमिक शिक्षण एकसंघ करण्याचे जे प्रयत्न आहेत ते जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत होत आहेत. मग काय? की आदिवासी भागात असलेल्या ज्या काय अंगणवाड्या आहे, बालवाड्यांसाठी सकस आहार देण्याची सुरुवात झालेली आहे. मग काही काळानंतर प्राथमिक शाळांच्या सार्वत्रिकरणासाठी तसेच गळती व स्थगिती समस्या ज्या काय आहेत ते दूर करण्यासाठी शालेय पोषण आहार हा कार्यक्रम सुरू केलेला
होता. मग यानुसार इयत्ता 1ली ते 4थीपर्यंतच्या सर्व बालकांना पोषण आहार देण्याची कारवाई त्यांनी सुरू केलेली होती. मग 1995 आणि 96 पासून महाराष्ट्र शासनाने सुद्धा सुधारित पोषण आहार योजना चालू केली. मग शासनाकडून अशा योजना कार्यान्वित केलेल्या असल्या तरी पालन पोषणाची जी काही खरी जबाबदारी आहे ती कुटुंबाकडूनच पूर्ण केली जाते. कुटुंबाने शाळेच्या ज्या काही पालन पोषणाच्या ज्या ह्या आहे पोषण आहार देण्याच्या ज्या काही योजना आहे त्यावर अवलंबून राहायला नको. त्यांनी आपल्या पाल्याला घरातूनच काहीतरी भाजी पोळी दिली पाहिजे. मग काय की अनौपचारिक शिक्षणाचे जे काही केंद्र म्हणजे कुटुंब म्हणजे काय आहे, महत्त्वाचं स्थान त्यामध्ये आहे. मग कोणकोणत्या योजना त्यांनी दिल्या आहे तर त्या आपण बघूया. मग महाराष्ट्र राज्यात मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे व मुलींच्या उज्ज्वल भविष्याची तरतूद करणे, बालिका भ्रूण हत्या रोखणे, मुलींच्या जबाबदाऱ्या समाजात नकारात्मक विचार आणणे, मुलींचा जन्मदर वाढवणे इत्यादी ज्या प्रकारच्या योजना आहे, बेटी बचाव बेटी पढाओ इत्यादी योजना ज्या आहेत त्या सामील केलेल्या आहे. मग पहिली आहे स्तनदा हिरकणी योजना, म्हणजे स्तनपान अमृता समान हे घोषवाक्य सर्वश्रुत आहे. मग कुपोषणाची समस्या जी आहे ती दूर करून नवीन पिढी आरोग्यपूर्व सक्षम करण्यासाठी या योजनेचा लाभ त्यांनी घ्यायला पाहिजे किंवा तिची कारवाई त्यांनी केलेली आहे. मग कुपोषणाच्या संदर्भात सध्या चालू असणारे जे काय आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची व्याप्ती वाढवण्यात असून गरोदर व स्तनदा माता तसेच बालक यांच्या पोषण आहाराची वाढ करण्यात आलेली आहे. मग महिला विकासासाठी कार्यरत असणाऱ्या ज्या राज्य महिला आयोगाची 7,94,00,00,000 रुपयाची तरतूद त्यांनी अर्थसंकल्पनेमध्ये केलेली आहे. मग 50पेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या आस्थापनांमध्ये पाळणाघर किंवा संगोपन केंद्र स्क्रेच असे बंधनकारक आहे. महिला कर्मचारीला कामाला असताना 4 वेळा पाळणाघरातील बाळाला भेट देण्याची सोय त्यांनी करून दिलेली आहे. मग 26 आठवड्यांची रजा संपल्यानंतर शक्य असल्यास कर्मचारी महिलेला घरून काम करता येईल अशी सुद्धा त्यामध्ये हमी दिलेली आहे, व्यवस्थापन त्यांनी करून दिलेलं आहे. पुढे आहे कांगारू योजना. मग कांगारू योजनेत काय आहे की ही माता बालक या दोघांच्या दृष्टीने सुखकारक अशी आहे. बालकाची शारीरिक व मानसिक विकासासाठी सुरुवातीचे काही दिवस हे काय असतात, महत्त्वाचे असतात. मग अशा वेळी आई बाळासोबत असणे आवश्यक असते. मग तसेच बाळाला जी काय आवश्यक त्या बाबी वेळेवर मिळणे गरजेचे आहे. मातृत्वाची पगारी जी काय रजा मिळाल्याचे बालकांचे मृत्यू होणार नाही त्याचे प्रमाण जे आहे ते घटण्यास मदत होत असते. मग तसेच वेळेवर स्तनपान करणं इत्यादी गोष्टी ज्या आहेत ते बाळाची पोषक वाढ होणं यासाठी गरजेच्या असतात. मग जागतिक आरोग्य घटनेनेही बालकांना सुरुवातीचे किमान 24 आठवडे तरी स्तनपान आवश्यक असल्याचे नमूद केलेले आहे. मग ठीक आहे. मग विकसित देशांचा जो काय अपवाद वगळता इतर देशांत कार्यबलामध्ये वर्कफोर्स महिलांचे प्रमाण कमी दिसते. प्रसूती व बालकांचे संगोपन ही कारणे यामागे दिसून येतात. मग यामुळे महिला नोकरी करण्यात मागे राहतात. महिलांना प्रसूतीची रजा व आर्थिक सुरक्षिततेची लाभल्यामुळं काय होतं, कार्यबलातील जी काय सहभाग आहे तो वाढू शकतो. मग विविध क्षेत्रांना व उद्योगांना महिलांचा कुशाग्र बुद्धीचा जो काय गुण आहे तो लाभ त्यांचा तो घेऊ शकतो. अशा प्रकारच्या योजना ज्या आहेत ते भारतातील 33% मुले कुपोषित असल्याचे सांगितले जात आहे. पुढे आहे बालपणासंबंधीचे विचार काल आणि आज. मग बालपण काय आहे नेमकं की आजचे जे युग आहे ते संगणक युग आहे. आधुनिकीकरण, जागतिकीकरण, मानवतेचा व्यापक दृष्टिकोन इत्यादी जे काय हक्क आहे ते सर्वांमुळे शिक्षणाचे स्वरूप काय झालं आहे, बदलत चाललं आहे. मग शैक्षणिक व सामाजिक परिस्थितीत कालानुरूप काय होत असतो, बदल होत चालला आहे. मग त्याचा प्रभाव शिक्षण प्रणालीवर पडतो. मग त्यामुळे नवीन पिढीतले जे काय बालक आहे ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जे काय बालपणावर त्यांचा परिणाम होत असतो. आपल्याला माहिती आहे आजकाल काय चाललेलं आहे की बालपणामध्ये काय की आपलं लहान मूल रडायला लागलं की आपण त्याला मोबाईल देतो, मोबाईलवर गाणे लावून देतो की नानी तेरी मोरनी को मोरले गए, आलू का चालू, असं काही तसं काही. ठीक आहे. मग त्यामुळं काय होतं की लहान मुलं लहानपणापासूनच त्या सोशल मीडिया जी आहे किंवा फोन जे आहे त्याच्याकडे काय होत असतं, अट्रॅक्ट होत असतात. म्हणून त्यांचा बालपणावर परिणाम होतो. मग ते काय करतात, घरातच राहायचा प्रयत्न करतात. ते सारखं मोबाईल देऊन त्यांना काय होतं की मोबाईलची सवय लागते. मग ते जे काही ग्राउंडवरचे खेळण्याचे जे खेळ आहे, आउटडोअर जे खेळ आहे ते खेळत नाही आणि त्यांचे जे काय आहे बालपण जे आहे ते त्याच्यावर त्यांचा परिणाम होत असतो. कसा होत असतो तर त्यांची जी हाईट आहे ती वाढण्यास मदत होत नाही किंवा जी मेंटॅलिटी जी आहे ती चेंज होत नाही. घरात बसून बाळ एकलकोटी बनतं. ठीक आहे. अशा प्रकारचे जे काही परिणाम आहे ते कशामुळे बघायला भेटतात, आजच्या संगणकीय युगामुळे. मग बालपण काल आणि आजच्यामध्ये काय फरक आहे, काल किंवा पूर्वी टीचर
टीचर टीच लॅटिन टू जॉन असे म्हटले जाते. याचा अर्थ असा की शिक्षण प्रक्रियेत शिक्षणाला जास्त महत्त्व आहे. मग विषयालाही महत्त्व आहे. ज्या जॉनला शिकवायचे त्याची आवड निवड क्षमता पात्रता जे काही योग्य आहे त्याचा फारसा विचार केला जात नव्हता. मात्र आज काय केलं जातं, जॉन लर्न्स लॅटिन फ्रॉम टीचर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे काय की भारताची जी घटना आहे तयार झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केल्यानंतर शिक्षणाचे जे काय आहे सार्वत्रिकरणावर विशेष लक्ष दिले गेलेले आहे. मग स्वातंत्र्याच्या 60 वर्षापासून गळती जी काय आहे शिक्षणातील गळती जी आहे ती स्थगित केली आहे. यांसारख्या समस्या ज्या आहेत त्या आपल्याला अनुभवायला मिळतात. मग मुलं काय करतात, अतिशय आनंददायक होते असे त्यांचे शिक्षण जे आहे ते आनंददायक होऊ शकत नाही. मग क्रमिक पुस्तके चाकोरीबद्ध अध्यापन इत्यादी त्यामध्ये बालक काय झाला आहे, बंदिस्त झाला आहे. जी काय आहे हाताची घडी तोंडावर बोट असं बसून जे काय मोठ्याने पाढे म्हणा पाटी काढा, मी लिहितो तेच लिहा, मी बोलतो तेच ऐका, शिक्षक म्हणजे जणू सर्कशीतला रिंग मास्टरची भूमिका आजकाल बजावत आहे. मुलं काय झाली आहे, खूप जास्त ॲडव्हान्स झाली आहे, शिक्षकांचं ऐकत नाही. त्यामुळे जे काय आहे खेळ जे आहे बावल्यांचा खेळ वगैरे हे काय करतो आपण आता दाखवू शकत नाही. मग असे विद्यार्थी आता काय करताय की चित्र काढणं, आपण खूप काय लिहिलं आहे आता आपण चित्र काढू असे विद्यार्थी सांगू शकत नव्हते. मग शिक्षक पण तो जी पकडी जे काय आहे म्हणजे आधी काय व्हायचं की शिक्षक आपण F5 मध्ये बघितलं होतं बघा, दुसऱ्या पहिल्याच चॅप्टरमध्ये आय थिंक की पूर्वीची शिक्षण पद्धती आणि आताची शिक्षण पद्धतीमध्ये काय फरक आहे ते. पूर्वी काय करायचं, शिक्षक हा एकटा शिकवायचा, विद्यार्थी ऐकायचे, ठीक आहे. आणि जेव्हा शिक्षक विद्यार्थ्याला बोलायला लावतील तेव्हाच विद्यार्थी बोलायचा. तोपर्यंत काय करायचं, विद्यार्थ्याने गपचूप हाताची घडी तोंडावर बोट ठेवून राहायचं. परंतु आता जे काय झालं आहे, शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही सोबत चाललेले आहे. दोघेही एकमेकांना प्रश्न विचारू शकतात, दोघेही एकमेकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. अशा प्रकारे जे काय आहे ती आताची जी परिस्थिती झालेली आहे. मग त्यामुळे काय होतं बालकांच्या ज्या गरजा आहे, आवडीनिवडी ज्या आहे, क्रियाशीलता आहे, सरस प्रवृत्ती यांच्याकडे लक्ष केलं असेल असे आपल्याला वाटते. परंतु बालकांचे जे काय बालपण आहे ते शालेय शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे हे पालकांनी गैरसमजामध्ये राहिलेले असतात. मग बालकांना जे काय होतं की बालपणात मुलांना ज्या गोष्टी आवडतात त्या करू वाटतात त्या त्यांना कर असे पालकांनी सांगावे लागत नाही. पण पाटी घे, अक्षर गिरव, अभ्यास कर अशा गोष्टी पालकांना सांगावे लागतात. मुले बिचारी लहान असतात त्यामुळे ते काय करतात, मनात नसतात, नाईलाज म्हणून भीतीपोटी पाटी पेन्सिल घेऊन बसतात, रडलेली असेल किंवा अभ्यास करताना. पण त्यांना ज्या काय आवडणाऱ्या गोष्टी आहे, प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत त्या मात्र तीच कधीच सांगत नाहीत. मग त्यामुळे काय होतं, लहान मुलं जेव्हा गाणं म्हणतात, नाचतात, गोष्टी ऐकतात तेव्हा ते आनंदात डुंबत असतात, ठीक आहे. मग त्याचप्रमाणे शिकत देखील असतात. मग शिक्षण म्हणजे शाळा आणि अभ्यास एकच विचार पालकांना पक्का झालेला असतो. परंतु गाणी गाताना, नाचताना, गोष्टी ऐकताना, नाटक करताना, चित्र काढताना मुलं त्या काय करत असतात, त्या गोष्टी शिकत असतात. हे पालकांना पटत नाही. मग चिव काऊची गोष्ट घ्या, चिमणी चिव करते, कावळा काव काव करतो, चिमणी करडी करते इत्यादी जे काही गोष्ट आहे त्यावरून काय कळतं, चिमणीचं रंग, रूप, आकार, आवाज जे काय आहे असंख्य गोष्टी बालक शिकू शकतं. मग विविध रंग पहा, खेळणी पहा, त्यांचे टपटप, टिकटिक, पो पो ध्वनी इत्यादी जे काही ध्वनी आहे ते मुलांना खेळता खेळता शिकल्या जातात. मग त्यामुळे काय होतं की मुलांना जे काही गोष्टी आवडतात त्या गोष्टी पालकांनी करू द्याव्यात. फक्त आणि फक्त पाटी पेन्सिल घेऊन लिहिणे हे काय आहे, अनिवार्य नाही आहे. मग त्यामुळे काय होतं, ज्या काही मुलांना त्या गोष्टीतून पालकांनी मुलांच्या या आनंद प्रवृत्तींना जेवढा वाव देता येईल तेवढा वाव दिला पाहिजे. त्यासाठी मुलांना संधीत उपलब्ध करून दिल्या पाहिजे. मुलांच्या या आनंदाची जी काही मोठी माणसे आहे, पालखी आहे, अडथळा बनणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मग तरच मुलांचे बालपण जे आहे ते चैतन्यदायी किंवा सुखकर होऊ शकतं. मग मुलांचे बालपण आणि कालचे बालपण थोडक्यात कशाप्रमाणे आहे, साक्षरतेसाठी शाळा, अभ्यासासाठी सतत धास्ती, मधली सुट्टी आणि डबा, 5 तास हालचाल न करता शाळेत गप्प बसणं, बालपणात सतत छड्या आणि मार खाणं, सतत घोकंपट्टी करणं, आदर्शवादाचा अवडंबर करणं, खोड्या आणि मारामाऱ्या करणं, गुण, नंबर आणि प्रगती पुस्तक यालाच महत्त्व देणं. ह्या प्रकारचे जे काही पॉईंट होते ते सगळे आधीच्या किंवा कालच्या शिक्षण संस्थेमध्ये होते किंवा कालच्या बालपणामध्ये होते. मग अशा प्रकारचे जे बालपण आहे ते शालेय विषय व परीक्षा यामध्ये गुरफटलेले दिसून येते, ठीक आहे. परंतु आजचे बालपण कसे आहे, मग कालच्या आणि आजच्या बालपणामध्ये फरक काय आहे, तर तो विचारला जाऊ शकतो तुम्हाला की आजचं बालपण किंवा कालचं बालपण कसं होतं किंवा कसं आहे यावर तुमच्या
तुमचं मत मांडा. मग आजचं बालपण काय आहे की राष्ट्रीय धोरणामध्ये बालकाच्या विकासावर अधिक भर दिलेला आहे. मग बालकांच्या विकासाचे स्वरूप लक्षात घेऊन त्यांचे पोषण, आरोग्य, शारीरिक, मानसिक, भावना इत्यादी नैतिक गोष्टी ज्या आहेत त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. मग केंद्र सरकारने 2002 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा समावेश यामध्ये केलेला आहे. मग या मूलभूत अधिकारानुसार शिक्षणाद्वारे मुलांचे बालपण आनंदमय, सृजनशील आणि अगत्याचे असायला हवे. त्यांना जे काही अंकज्ञान आहे, वाचन, लेखन, नाट्य, संगीत इत्यादी ज्या काही गोष्टी आहे, कोडी सोडविणं, यातून हे बालपण जे आहे ते सृजनशील व्हायला शक्य होतं. वसुधैव कुटुंबकम म्हणजे हे विश्वची माझे घर अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात आणि पालकांच्या मनात असायला हवे. मग त्यामुळे काय होतं की विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ते मुलं शिकत असतात. मुले आईवडिलांच्या प्रेमापासून दूर राहतात. त्याचे बालपण जे आहे ते उदासीन होत असतं. मग बालकांबद्दल मनात राग निर्माण होतो. बालकांना असुरक्षित वाटतं. पूर्वीच्या संयुक्त कुटुंबात काय होतं, प्रेम, सुरक्षितता, चांगले संस्कार घडत होते. परंतु आज या गोष्टींपासून बालपण वंचित झालेलं आहे. सुरक्षित किंवा सुशिक्षित पालक बालक यांच्यामधील जिव्हाळ्याचे जे संबंध होते ते या आजच्या वातावरणात दिसून येत नाही. ठीक आहे. मग यासाठी पालकांनी मुलांना वेळ देऊन त्यांच्याशी समरस व्हायला हवं. जसं काय करायला पाहिजे, आपल्या मुलांचे स्वाध्याय अभ्यास करून घेणं. जेव्हा तुम्ही जॉबवरून याल, कामावरून याल, कमीत कमी 15 ते 20 मिनटं आपल्या मुलांचा स्वाध्याय करून घेणं, अभ्यास करून घेणं. नाही काय तर त्याच्याशी 2-5 मिनटं चांगल्या गप्पा मारणं. परीक्षेच्या दृष्टीने मुलांची तयारी करून घेणं. शाळेतील जे काय पालक सभा असतात त्यांना उपस्थित राहणं. तसेच शक्य असेल तेव्हा शाळेत जाऊन मुलांच्या प्रगतीची चौकशी जी आहे ती करणं. मुलाचा एखादा विषय कच्चा असल्यास त्याची कारणं जाणून घेणं आणि त्याचं निराकरण करणं. भावनिक रीतीने जपणे, मुलात मूल बनून राहणे, मुलांना वाचनाची सवय लावणे, मुलांना स्वयंअध्ययनासाठी प्रेरणा देणे, नैतिकता, शिष्टाचार, चरित्र संवर्धन याकडे विशेष लक्ष देणं इत्यादी ज्या काही गोष्टी त्या आपण पालक करू शकतो. पुढे दिलेले आहे शिक्षण या घटकाने सुद्धा किंवा काय होतं, मुलांचं बालपण जे आहे ते आनंददायी करण्याच्या ज्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कौशल्य आणि सर्जनशीलतेबरोबर नाते जोडले गेले पाहिजे. केवळ पुस्तकी ज्ञान किंवा बौद्धिक ज्ञान यावर भर न देता त्यांचे IQ टेस्ट जे असते, EQ टेस्ट जी असते त्यांच्या विकासाकडं लक्ष दिलं पाहिजे. ज्ञानाची सांगड व्यावहारिक जीवनाशी घालावी. सृजनशीलतेतून प्रयोगशीलता विकसित व्हावी व पुढे संशोधन वृत्ती जोपासावी. म्हणजे काय की तुम्ही जे ज्ञान घेताय किंवा जे ज्ञान तुम्ही आकस्मित करताय ते ज्ञान तुम्ही रोजच्या जीवनाशी किंवा दैनंदिन जीवनाशी त्याचं सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. पुस्तकाऐवजी TVचा किंवा CDचा वापर किंवा पाण्याऐवजी कॅल्क्युलेटरचा वापर म्हणजे आनंददायी बालपण नव्हे. आजकालचे जे काही बालपण आहे ते तुम्ही काय करायचे, लहानपणी कालच्या बालपणमध्ये काय करायचे, तुमच्याकडे कॅल्क्युलेटर नव्हतं, TV CD नव्हते. ठीक आहे ना. मग तुम्ही काय करायचे, 4+4 मिळवायचे असले की 4 बोटं करणार, परत 4 बोटं करणार. परंतु आत्ताचं बालपण जे झालेलं आहे की 4+4 मिळवायचे असले की डायरेक्ट कॅल्क्युलेटर काढायचा, 4+4 8. अशा प्रकारे बालपण जगता येत नाही. त्यांचा जो काही छंद आहे त्यांचा विकास करता येणं, स्वतःमधील गुणांचे जे काय आहे त्यांचा प्रत्यय होणं म्हणजे स्वॉट ॲनालिसिस त्यांच्यामध्ये काय केलं पाहिजे, जोपासलं गेलं पाहिजे. स्वयंअध्ययन व स्वयंशिस्त जी यांची गोडी वाटावी. स्वतःचा अभिमान किंवा स्वाभिमान निर्माण व्हायला हवा. म्हणजे विद्यार्थी जी गोष्ट करतायत त्यामध्ये ते खुश राहिले पाहिजे आणि ते स्वाभिमानी राहिले पाहिजे की ती गोष्ट त्यांच्या आवडीची आहे किंवा ती गोष्ट त्यांच्यामुळे करता गेलेली आहे. मग मुलांचे जे काय रम्य स्थान जे आहे, बालपण रम्य आणि आनंददायी होण्यासाठी काय काय करायला पाहिजे. मग काय की पालकांनी मुलांना आपला सहवास वेळ द्यावा. शिक्षकांनी घोका आणि ओका या चाकोरीतून बाहेर पडावे. घोका आणि ओका म्हणजे काय की पाठ करा आणि सांगा किंवा पाठ करा आणि बोलून दाखवा या चाकावर भर द्यायला नको किंवा त्यातून बाहेर पडलं पाहिजे. विज्ञानाच्या माध्यमातून शोध घेत शिका आणि प्रयोगातून शिका यावर भर दिला पाहिजे. म्हणजे जी काही गोष्ट आपण शिकत आहोत ती नुसती थेरॉटिकली चालणार नाही, ती प्रॅक्टिकली अप्लाय करा आणि तुमच्या लाईफमध्ये सुद्धा ती गोष्ट जी आहे ती प्रयोगाद्वारे करून शिका. अशा प्रकारच्या अधिक जे काय आहे यावर भर दिला पाहिजे. शिक्षणात बालक हा शिक्षणाच्या प्रक्रियेतील क्रियाशील घटक व्हावा. म्हणजे काय की ती प्रक्रिया जी आहे ती चाइल्ड सेंटर असायला हवी. दुर्गम भागातील किंवा बिकट परिस्थितीमधील विद्यार्थी शाळेत जाऊन पोहोचत नसतील तर त्यांना शाळांपर्यंत पोहोचले गेले पाहिजे किंवा काहीतरी वाहन त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट, मल्टीमीडियाचा प्रभावी उपयोग तुम्ही सुद्धा करू शकतात. मग स्वयं शिक्षणाचे जे कार्यक्रम असतात ते उपलब्ध करून द्यावेत. मग विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा अधिक उत्तेजन द्यावे. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत असावेत. वरील जे काही घटना आपण बघितल्या त्यातून विद्यार्थ्यांचं बालपण जे आहे ते आनंददायी
चैतन्यदायी व सृजनशील होण्यास विलंब लागणार नाही. जेव्हा बालक त्यांच्या आवडीच्या गोष्टी करेल, त्यांच्या आवडीच्या गोष्टीतून शिकेल, तेव्हाच बालक सृजनशील किंवा त्यांचं जे जीवन आहे, बालपण आहे ते आनंदमयी होईल. काय होतं की तुम्हाला स्टडी करू वाटत नाही, परंतु तुम्हाला पेंटिंग काढायला खूप आवडतं. मग तुम्ही काय करतात की तुमचे आईवडील तुम्हाला चिडचिड करतात की नाही तू स्टडीज कर. पण जेव्हा तुम्ही पेंटिंग काढू द्याल तेव्हा तो स्वतः स्टडी करेल. का असं की जेव्हा तुम्ही त्याच्या मनासारखी गोष्ट करू द्याल तेव्हाच तो त्याचं मन थोडंसं तरी स्टडीमध्ये लावेल आणि त्याची जी काय सर्जनशीलता जो आहे, विकास जो आहे, त्याचं जे जीवन आहे ते बालपण जे आहे ते आनंदमयी आणि चैतन्यदायी बनेल. अशा प्रकारच्या उपक्रमांचा तुम्ही पालकांनी पाल्याला काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे, त्यांच्या आवडीनिवडीच्या गोष्टी त्यांना करू द्याव्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आपला 4था चॅप्टर जो होता तो संपला आहे. 5व्या चॅप्टरचं नाव आहे सामाजिक समभावामध्ये शिक्षकाची भूमिका. ठीक आहे. तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. यामध्ये पुढे आहे स्वाध्याय दिलेला आहे, रिकाम्या जागा जोड्या लावा, चुटकीबरोबर एका वाक्यात उत्तरे. ठीक आहे. लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न अशा प्रकारे त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. पुढचा चॅप्टर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.